नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 6 जून 2025। तर आपला हा पुढील 22 तारखेचा अंदाज आहे, 22 तारखेपर्यंत। आणि हा 3 जिल्ह्याचा अंदाज आहे, मुख्यत्वे 3 जिल्ह्याचा अंदाज देणार आहोत आपण आज। त्यामध्ये बीड, जालना आणि परभणी जिल्ह्याचा। या 3 जिल्ह्यामध्ये 22 तारखेपर्यंत कोणत्या तारखेला कमी अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सविस्तर सांगणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, हा काल पाऊस पडलेला आहे। इथे हा पाऊस 33 मिलीमीटर पडलेला पाऊस आहे, 33 मिलीमीटर। आणि काल मी तुम्हाला ह्याच्या अगोदर मी 1 तारखेपासून सांगत होतो की 5 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसात वाढ होणार आहे। सर्व दूर नाही, पण बऱ्याच ठिकाणी पावसामध्ये 5 तारखेपासून वाढ झालेली दिसून येईल। तर तुम्ही पाहू शकता, हे 5 तारखेला पाऊस पडला। आम्हाला 28 तारखेपासून पाऊस नव्हता, म्हणजे 28 तारखेपासून पाऊस नव्हता, तर काल 5 तारखेला पाऊस पडला। आणि काल 5 तारखेचा पाऊस हा वाहूनी स्वरूपाचा, म्हणजे पाणी शेतातून बाहेर निघायचं की पाऊस बंद झाला, म्हणजे जवळपास 33 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। पण हा 33 मिलीमीटर पाऊस हा पहिलं पाऊस पडलेला असल्यामुळे शेतातून पाणी बाहेर निघालेलं आहे। पण जर पहिला पाऊस असता तर हा पाऊस फक्त साधारण पाऊस झाला असता, कारण पहिली खूप आपल्यामध्ये शेतामध्ये ओले अशा बऱ्याच भागामध्ये पूर्ण या 3 जिल्ह्यामध्ये असाच प्रकारे। तर आता पुढचा हवामान अंदाज तर बीड जिल्ह्याचा। तर बीड जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये धारूर, केज, माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई या तालुक्यामध्ये, म्हणजे एकूण जर पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे। पण हा पाऊस सर्व दूर नाही, पण ह्या 1-2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये। तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 दिवसामध्ये या बराच पाऊस पडणार आहे। पण आज जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे थोडा कमी राहण्याची शक्यता आहे कालच्या तुलनेने। तुम्ही लक्षात घ्या, कालच्या तुलनेने आज जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये आज कमी राहण्याची शक्यता आहे। पण जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये आष्टी, अंबड, घनसावंगी या तालुक्यामध्ये मात्र आज पावसाची शक्यता आहे, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा। आणि तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी, सेलू, मानवत, परभणी, वसमत, जिंतूर या तालुक्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पण हा पाऊस ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या आता शेत दुरुस्त आहेत त्या शेतकऱ्यांनी तुमच्या निर्णयावर पेरणी करण्यास काही हरकत नाही, कारण आज 6 जून आहे। 6 जूनपासून पुढे 22 तारखेपर्यंतचा अंदाज आहे आपला हा। तर आहे पावसाचं प्रमाण जे आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये 1 दिवस कमी 1 दिवस जास्त ह्या प्रमाणे काही भाग राहणार आहे। त्यामध्ये आता उद्या एकूण जर पाहिलं तर आपण शेतकऱ्यांना, म्हणजे प्रत्येक तारीख जर सांगायलाच गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। पण आता ह्या 2 दिवसा आणि 8 तारखेला पण परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 8 तारखेला म्हणजे पाऊस एकूण जर पाहिलं आपण तर पाऊस वाढत जाणार आहे। 8-9 तारखेपर्यंत पाऊस वाढणार आणि परत पुन्हा अजून पाऊस कमी होणार आहे। 10 तारखेला पाऊस कमी होणार आहे, 10, 11, 12 तारखेला पाऊस कमी होईल या 3 जिल्ह्यामध्ये। आणि परत अजून 13 तारखेला अजून या 3 जिल्ह्यामध्ये पाऊसमान वाढणार आहे। त्यामध्ये जालना, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये, या 3 जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 तारखेला आणि 17 तारखेपर्यंत या 3 जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। आणि 17च्या नंतर मात्र या जिल्ह्यामध्ये अजून पुन्हा पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होत जाणार आहे। त्यामध्ये जालना जिल्ह्याला सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होत जाईल। 17 पुढे 17, 18, 19, 20 पर्यंत कमी होत जाईल। आणि 20, 21, 22 तारखेला अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे या 3 जिल्ह्यामध्ये। तर तुम्ही ही अंदाज लक्षात घ्या की जे जर पाहिलं आपण ते 22 तारखेपर्यंत तुमची पेरणी आटपली तर, म्हणजे कपाशीची पेरणी आटपली तर योग्य ठरू शकेल। आणि तुमच्या निर्णयावर तुम्ही कोणतं पीक घेऊ शकता किंवा कोणती कधी पिकाची पेरणी करायची तुमचा निर्णय आहे। योग्य वेळी योग्य पेरणीचा निर्णय हा तुमचा योग्य ठरू शकतो। त्याच्यामध्ये उगवण शक्ती पण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते। तर हा झाला आपला 22 तारखेपर्यंतचा अंदाज। तर माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।